स्लिप आएगा ना, उस पर स्पेशल फोकस करूँ। ही आमची बनवलेली ईव्हीएम डेमो मशीन आहे। ही इलेक्शन कमिशनची मशीन नाही आहे, ही आमची बनलेली डेमो मशीनमध्ये आम्ही इलेक्ट्रॉनिक आणि पेपर दोघांची चोरी इकडे करून दाखवतो। मग त्यासाठी ही जी मशीन आहे हे आपण बघू शकता, हे राहुल चिमनभाई मेहताजी आहे। हे दिल्ली IIT पासून पास आउट सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। त्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन कम्प्युटर इंजिनिअरिंगवर मोठा अभ्यास केला आणि ही मशीन बनवली। आता या मशीनमध्ये हा जो व्हीव्हीपॅट आहे, त्या व्हीव्हीपॅटमध्ये आत आपण बघू शकता की कुठलीही पावती नाही आहे आणि हा त्याचा बॅलेट आहे। बॅलेटमध्ये आपण वोटिंग करू शकतो। तर इकडे 3 कॅन्डिडेट आहेत, ते 3 कॅन्डिडेट आहेत, त्याच्यामध्ये सफरचंद आहे, एक केळा आहे आणि एक कलिंगड आहे। तर आपण वोटिंग करू आणि इकडे आपण पावत्या बघू शकता। पावती व्यवस्थित दिसल्यावर आपल्याला वाटेल की व्यवस्थित वोटिंग झाली आहे, त्यानंतर काय कसं होतं आपण बघू। मग हे आमची बनवलेली मशीनमध्ये हे आपण पहिले केळ्याला वोट देतो आणि आता सगळ्यांनी केळ्याची पावती बघा, केळ्याची पावती दिसली तर कोणी विश्वास करून जाणार का आपण ज्याला मत दिलं त्याची पावती आपल्याला दिसली। याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही। पहिला वोटर आला, त्यांनी केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती बघितली आणि गेला। मग दुसरा वोटर येतो, दुसरा वोटर पण समोर बघा केळ्याला मत दिलं, आता बघा केळ्याची पावती त्याला पण दिसली। असा दुसरा वोटर आला, दुसऱ्याने पण केळ्याला मत दिलं आणि वोट देऊन गेला। आतापर्यंत 2 केळ्याला मत झाले आणि त्यानंतर तिसरा वोटर येतो, समजा त्यांनी कलिंगडला मत दिलं आणि कलिंगडची पावती बघा। तर आपण इकडे कलिंगडची पावती बघू, कलिंगडची पावती आपल्याला दिसली। असे 3 वोटर झाले आतापर्यंत। आता चौथा वोटर येतो आणि चौथा वोटर समजा परत कलिंगडलाच मत येतो, कलिंगडला मत दिलं आणि त्यांनी पण कलिंगडची पावती बघितली। अशा प्रकारे 4 वोटर आले, कोणी कलिंगडला मत दिले, कोणी केळ्याला बघितलंय, केळ्याला दिले, सगळ्यांनी पावती पण बघितली आणि याच्या अगोदर याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती। तर आता आपण काय करू, आपण इलेक्शन संपल्यानंतर इलेक्शनचा रिझल्ट बघू। इलेक्शनचा रिझल्ट काय म्हणतोय, सफरचंदला 2 वोट, कलिंगडला 1 आणि केळ्याला 1, अशा 4 वोटमध्ये आपण एक पण सफरचंदला वोट नाही दिला होता, त्याची पावती पण कोणी बघितली नव्हती आणि आपल्याला जो दिसला त्याच्यामध्ये सफरचंद इलेक्शन जिंकलाय, त्याला वोट भेटला असं नाही, तो इलेक्शन जिंकलाय। आता कोणीही बोलणार तर आपण ज्याला पण दिलं त्याची पावती बघितली, तर पावती बघून याला कन्फर्म करू। भरपूर असे लोक आहेत जे ईव्हीएम विरोधी स्वतःला म्हणतात, ते म्हणतात का तुम्ही ईव्हीएमची सगळ्या व्हीव्हीपॅटची पावतीची मोजणी केली तर चोरी पकडली जाणार। तर आपण इकडे आमचं असं म्हणणं आहे की आमचा जो प्रोग्राम आहे तो कागदाच्या वोट सोबत पावती सोबत चोरी करून दाखवतो। तर आपण इकडे पावती मोजू। सर पावती बघा, सगळ्यांना जर आपण दाखवलं तर जास्त चांगलं होईल। केळ्याला 1, इकडे सफरचंदला 1, कलिंगडला 1 आणि परत सफरचंदला 1। तर आपण बघू शकता इकडे जसं इलेक्ट्रॉनिक वोट आले तसेच आपल्याला पेपर स्लिप पण झाले, म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि पेपर स्लिप दोघांची 100% मॅचिंग करून इकडे आमचा प्रोग्राम, आमची मशीन चोरी करून दाखवतो। इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये जर हा प्रोग्राम आहे तर तिकडे पण अशी चोरी होऊ शकते असं आमचं म्हणणं आहे। तर ही चोरी नेमकी कशी झाली आता आपण ते बघू आणि त्यासाठी परत मी ही डेमो करतो आणि हे डेमो करण्याच्या अगोदर मी इकडे परत दाखवतो की कुठली पावती नाही, म्हणजे इकडे कुठला फेरफार आणि असं मी नाही करतो। आपण परत वोटिंग चालू करू आणि तीच वोटिंग करू आणि त्या वोटिंग करताना थोडीशी माहिती परत वोटिंग देण्याच्या अगोदर मी करतो। हे सगळं मराठीमध्येच करायचं। तर आता 2017च्या अगोदर जेव्हा हे व्हीव्हीपॅट चालू गेलं होतं, ते व्हीव्हीपॅटला फक्त असा सफेद काच होता, हे बघू शकता आपण, हे सफेद काच आणि इकडे याच्या मागे हा काळा काच। तर 2017च्या नंतर कुठेतरी याच्यामध्ये असा काळा काच लावला गेला आणि इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये पण हा काळा काच 200% आहे याचे पुरावे मी इकडे देऊन टाकेन, पत्रकारांना पण देतो आणि बाकींना पण देतो। तर याच्यामध्ये असा काळा काच आहे, तर हे काळा काच त्याच्यामध्ये लागला आणि हे काळा काच लागल्यानंतर कशी वोटांची चोरी होऊ शकते ते आम्ही करून दाखवतो। तर हे काळा काच मी आता काढला, आता मला काहीच करण्याची गरज लागणार नाही,
सगळे जे आहेत त्यांना आपोआप समजेल तर इकडे काय घोळ होऊ शकतो जर काळा काच ठेवला आहे तर आपण मत देतो, केळ्याला मत दिलं. इकडे बघा केळ्याची पावती आली, तर ही केळ्याची पावती जर प्रोग्रामला हा केळ्याचं मत चोरी करायचं आहे तर ती पावती पाडणार नाही, ही पावती अशी अडकून ठेवणार, ती अडकून ठेवली. याच्यामध्ये आत काय दिसतंय काय आहे ते आपल्याला काळा काच लागल्यावर जेव्हापर्यंत लाईट पेटत नाही तेव्हापर्यंत काहीच दिसणार नाही, लाईट पेटल्यावरच दिसणार. मग जर लाईट बंद झाली दुसरा वोटर येतोय तर त्याला माहित नाही ती काय पावती लटकली आहे, दुसऱ्या बोलायला पहिले केळ्याला मत दिलंय आणि त्याची पावती लटकली. तर साहेब मी एका केळ्याला मत द्या साहेब, हा केळ्याला मत दिलं. आता बघा ह्या काय करणार, लाईट पेटवणार, पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार आणि लाईट बंद झाल्यानंतर अंधारात काय करतो बघा, अंधारात काय केलं यांनी, सफरचंद. आता कितीही वोटिंग लिस्ट अपडेट असेल, वोटिंग लिस्ट मध्ये जर जो मत चोरी करतोय त्या पक्षाचे सगळे वोटर्स काढून टाकले, फक्त विरोधी पक्षांचे वोटर ठेवले, तरी मी 80% प्रत्येक बूथ मध्ये या प्रोग्रामच्या सोबत त्यांना जिंकून टाकतो. माझा प्रोग्राम जर माझे मतदार आहे, समजा माझा पक्ष आहे आणि सगळ्या माझ्या मतदारांचं तुम्ही वोटर लिस्ट मध्ये नाव काढून टाकला आणि तुमच्या सगळ्या मतदारांचं नाव टाकला तरी 80% प्रत्येक बूथ मध्ये मी चोरी करून टाकू शकतो, गॅरंटी. आता हे आपण एकदा सफरचंदची करू शकतो, डबल चेकिंग. परत बघा पावती नाही आहे, हे केलं परत आपण एकदा हे करू. ते कलिंगडला दिलं, कलिंगडची पावती आली, छापली गेली आहे. हे जेव्हा काळा काच लागला जेव्हापर्यंत लाईट आहे तेव्हापर्यंत दिसत, लाईट बंद झाली काहीच दिसत नाही. आता ती पावती अडकून ठेवली आहे बघा, ते माहीत पडणार नाही. आता आपण कलिंगडला मत देऊ, ज्या कलिंगडला मत देता, कलिंगडला नाही परत द्या, लाईट पेटली, पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवली, लाईट बंद झाली, अंधारात काय करतो, म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघे असे चोरी होऊ शकतात. तर स्पष्टपणे आम्ही इकडे दाखवतोय की आमचा प्रोग्राम अशी चोरी करू शकतो. इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये हा प्रोग्राम आहे का नाही आम्हाला नाही माहिती, त्यांचा सोर्स कोड त्यांनी फक्त ठेवला. तर काळा काच लागला हे 200% कन्फर्म आहे आणि काळ्या काचच्या मागे अशी चोरी होऊ शकते हे आम्ही दाखवतो. आता ही एक प्रकारे चोरी झाली. दुसऱ्या प्रकारे आम्ही याच्यामध्ये चोरी करून दाखवतो. याच्यासाठी थोडीशी माहिती देतो या दुसऱ्या प्रकारची चोरी समजायला. याच्यामध्ये काळ्या काचची पण गरज नाही. तर भरपूर वोटर्स असे असतात ज्यांना माहिती पण नाही की इकडे पावती दिसते, ते येतात बटन दाबतात आणि इलेक्शन कमिशन वाले लोक त्यांना घाई पण असते आणि ते नेमकी काय ट्रेनिंग झाली माहित नाही, पण नेहमी असं डन डन वोटिंग झाली, बटन दाबली, बीटची आवाज आली, त्यांना बाहेर बीटची आवाज डन. हे तुम्ही पण अनुभव केला का? मी एकटा बोलतो बरोबर आहे ना, असं होतं ना, डन डन वोटिंग झाली. आता त्यांना पण ते माहित नाही ते काय करतात, त्यांनी ट्रेनिंग कशी झाली असेल ते बोलतात डन वोटिंग झाली जावं. आता याच्यामध्ये जर प्रोग्रामिंग केली आहे तर त्यांनी बटन दाबल्यानंतर तो पावती काढायची की नाही काढायची, पावती काढायची की नाही काढायची, त्याच्यामध्ये जशी प्रोग्रामिंग असेल तेवढा वेळ नंतर तो पावती छापण्याचं स्टार्ट करणार. म्हणजे आपण बटन दाबल्यावर तो 3-4 सेकंडसाठी थांबू शकतो आणि त्यानंतर काय करतो, त्यानंतर तो पावती छापतो. मग आता समजा ते त्याला कसं माहीत पडतं आणि त्याचा काय नेमकी फायदा होतो. आपण भरपूर मॉल वगैरेमध्ये जातो, ते मॉल मध्ये अशी नळ असते त्याच्या खाली असा हात टाकलं तर पाणी येतं. त्याच्यामधून लाईट सेन्सर, सेन्सरचे वेगवेगळे प्रकार, त्यातला एक प्रकार आहे लाईट सेन्सर. असा लाईट सेन्सर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये लागलाय, हे त्यांच्या मॅन्युअलमध्ये भरपूर ठिकाणी लिहिलंय. तेच म्हणतात की याच्यामध्ये जर तुम्ही लोकांना प्रशिक्षण देताना सांगताना किंवा इलेक्शनच्या वेळी जे येतात कर्मचारी लोक त्यांना सांगताना ट्रेनिंग देताना लक्ष द्या. आता याला असं डायरेक्ट उजेडमध्ये सनलाईटमध्ये हॅलोजन लाईटमध्ये ठेवायचं नाही, ठेवलं तर एरर मोडमध्ये जाऊन ही बंद होईल. आता एरर त्याला कसं माहिती, निर्जीव वस्तू त्याला कसं माहीत का माझ्यावर एवढी लाईट पडते. मग त्याचं कारण आहे तर त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले. त्याशिवाय भरपूर पेपर्समध्ये मी कटिंग देईन आपल्याला,
ते त्याच्यामध्ये पण आलाय का, त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले. आता लाईट सेन्सर जर याच्यामध्ये लागले तर चोरी कशी होऊ शकते. वोटर आला, बटन दाबतो, जर त्यांनी पावती बघितल्याशिवाय तो निघून गेला तर तो जर तिकडून निघून जातो तर इकडे होणार काय. समजा त्यांनी केळ्याला मत दिलं, आता केळ्याला मत दिल्यानंतर इकडे काय निघतं बघा. कशाची पावती आली, सफरचंद. आता याला कसं माहित पडणार का वोटर नाहीये इकडे. याच्यामध्ये लाईट सेन्सर लागला, तो बटन दाबल्यानंतर किती लाईट आहे लाईट सेन्सर मोजतो आणि वोटर पावती निघण्याचा अगोदर जर तिकडून निघून गेला तर लाईट वाढून याच्यावर पडणार. तो त्यांनी बटन दाबल्यावर मोजलं की किती लाईट माझ्यावर पडते. त्यानंतर पावती बघितल्याशिवाय त्यांनी पावती काढली नाही अजून, तो वाट पाहतो की वोटर जातो काय करून. जर गेला 4 सेकंडचा आत तर इकडे काय होणार, इकडे त्याला स्पष्ट माहीत पडणार कारण प्रकाश त्याच्यावर वाढून पडणार. तर त्याला समजलं तर वोटर निघून गेलाय तर तो काय करणार. आता याच्यासाठी काळा काच पण नाही. मग हा एक चोरीचा दुसरा प्रकार. त्याशिवाय तिसरा कसा असू शकतो याचा डेमो माझ्याकडे नाहीये कारण इलेक्शन कमिशननी याचा जो हार्डवेअर आहे आतला त्याची डिझाईन वगैरे काय पब्लिक केली नाही. तर जर हे दोन आम्ही पकडलं आणि त्यांनी असं सांगितलं की त्याच्यामध्ये काळा काच आहे, काळा काचची त्याने भरपूर ठिकाणी आपल्याला दिसतंय का त्याच्यामध्ये काळा काच, तर ते काळा काचमध्ये कशी चोरी होऊ शकते ते आपण बघितलं. त्याशिवाय लाईट सेन्सर आहे याचे पण पुरावे आहेत, त्यांनी स्वतः पण म्हटले की लाईट सेन्सर आहे. पण जर याच्यामध्ये डबल प्रिंटर आहे तर डबल प्रिंटर कशाला म्हणतात, डबल प्रिंटर असं म्हणतात तर आपण बघा एखादा कागद असतो प्रिंटरमध्ये तर आपण त्याला बाहेर काढण्यासाठी उलट फिरवतो मग तो अडकलेला कागद बाहेर येतो. पहिले असे प्रिंटर यायचे ज्याच्यामध्ये बटन दाबल्यावर पावती जी आहे ती बाहेर येते आणि जर आपण त्याला उलट फिरवलं तर तो प्रिंटर असं उलट प्रिंट पण करतो. जर असा त्याच्यामध्ये प्रिंटर आहे जर आहे तर काय होणार, आपण बटन दाबलं, पावती खाली आली, वोटरनी बघितली आणि पडताना नाही बघितलं. मग पडताना नाही बघितली तर काय होणार, वोटर गेल्यानंतर तो पावती रिव्हर्स घेणार आणि मागे पाडून टाकणार आणि दुसरी पावती. हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार कसा होऊ शकतो, आपण हॉटेलमध्ये जातो, एटीएम मध्ये पैसे काढतो, आपल्याला पावती भेटते, त्याची एक 3-4 दिवसात. मग जर याच्यामध्ये असा प्रिंटर लागला आहे तर त्याच्या मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला दोघा साईडला प्रिंट करतो. मग तो पुढच्या साईडला तो प्रिंट ते चिन्ह प्रिंट करणार जो चिन्ह त्याला दाखवायचा आहे आणि ज्याच्या मग चोरी करायची आणि मागच्या बाजूला ज्याला चोरी करून मग द्यायचं आहे त्याची पावती छापणार, ती दिसणार नाही. वोटर आपली पावती बघणार पण त्याची इंक कशी आहे ती उडून जाणार 2 दिवसात उडून जाणार, मागच्या बाजूची इंक राहणार. मग इलेक्ट्रॉनिक वोट तर आपल्याला दिसत नाही, फक्त आपल्याला दिसतो काय, आपल्याला दिसतो फक्त पावती. आता त्या पावतीमध्ये मागच्या बाजूला ज्याला चोरी करून द्यायचं हो त्याची पावती छापली जाईल आणि या बाजूला अशी इंक वापरली जाईल तर याच्यामध्ये तो 3 दिवसात उडून जाईल. हा चौथा प्रकार होऊ शकतो. पण त्याचा हार्डवेअर स्पेसिफिकेशन आपल्याकडे नाहीये म्हणून त्याचा डेमो आम्ही नाही करतो. आम्ही काय खोटा बरोबर करत नाही. काळा काच त्याच्यामध्ये आहे याचे पुरावे आहेत, लाईट सेन्सर आहेत त्याचे पुरावे आहेत. लाईट सेन्सर आणि काळा काचमध्ये कशी चोरी होऊ शकते हे आम्ही दाखवू शकतो.